नमस्कार. आजचा आपला गीतेचा 3रा अध्याय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ नमो भगवते वासुदेवाय. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ओम श्री परमात्मने नमः. श्री गणेशाय नमः. भगवद्गीता महात्मा अध्याय 3. भगवान म्हणाले, प्रिये, जनस्थानात एक जड नावाचा ब्राह्मण होता. तो कौशिक गोत्रातील होता. त्याने ब्राह्मण धर्म सोडून व्यापार करण्याचे ठरवले. पुढे पुढे तो परस्त्रियांशी संबंध ठेवून व्यभिचार करू लागला. तो नेहमी जुगार खेळत असे. दारू पी, शिकार करून प्राणी हत्या करी, यातच त्याचा काळ व्यतीत होई. त्यामध्ये त्याचे धन संपले. त्यामुळे व्यापारासाठी तो दूर उत्तरेकडे गेला. तिथून पुष्कळ धन मिळवून तो घराकडे येऊ लागला. बराच रस्ता पार करून घरी येत असता सूर्यास्त होऊन चोहोकडे अंधार पसरला. तेव्हा त्याने एका झाडाखाली मुक्काम केला. तेथे दरोडेखोरांनी त्याच्यावर हल्ला करून त्याचा प्राण घेतला. तो अधर्माचरण करणारा असल्याने मृत्यूनंतर भयंकर पिशाच झाला. त्याचा मुलगा मोठा धर्मात्मा असून वेदवेत्ता होता. त्याने वडील गावाहून परत येण्याची बरेच दिवस वाट पाहिली. जेव्हा ते आले नाहीत तेव्हा त्यांचा शोध घेण्यासाठी तो स्वतःच घर सोडून बाहेर पडला. तो दररोज इकडे तिकडे जाऊन वाटसरूंच्याकडे चौकशी करी, पण त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर एके दिवशी वडिलांच्या एका मदतनीसाची व त्याची भेट झाली. तेव्हा त्याच्याकडून त्याला वडिलांचे सर्व वर्तमान समजले. वडिलांच्या मृत्यूची हकीकत ऐकून त्याला अतिशय दुःख झाले. बराच विचार करून वडिलांची अंत्यक्रिया करण्याच्या इच्छेने आवश्यक साहित्य बरोबर घेऊन त्याने काशीला जाण्याचे ठरवले. वाटेत 7-8 ठिकाणी मुक्काम करून 9व्या दिवशी तो जिथे त्याच्या वडिलांना मारले होते नेमका त्या झाडाखाली पोहोचला. तिथे त्याने स्नान करून संध्या केली व गीतेचा 3रा अध्याय म्हटला. इतक्यात आकाशात भयंकर आवाज उमटला. त्यावेळी त्याने आपल्या वडिलांना भयंकर स्वरूपात पाहिले. तेवढ्यात त्याला त्याच्या समोरच एक सुंदर विमान दिसले. ते अत्यंत तेजस्वी असून त्याच्या तेजाने साऱ्या दिशा प्रकाशित झाल्या होत्या. त्या विमानाला बारीक बारीक पुष्कळ घंटा लटकत होत्या. ते पाहताच त्याच्या मनातली भीती दूर झाली. त्याने विमानावर दिव्य रूपात शोभणाऱ्या आपल्या वडिलांना पाहिले. त्यांनी पितांबर परिधान केला होता आणि मुनिजन त्यांची स्तुती करत होते. त्यांना पाहून मुलाने नमस्कार केला आणि वडिलांनी त्याला आशीर्वाद दिला. नंतर त्याने वडिलांना याविषयी सारे विचारले. तेव्हा वडिलांनी आपल्या मृत्यूपासूनची सर्व हकीकत त्याला निवेदन करून म्हटले, पुत्रा, सुदैवाने माझ्याजवळ गीतेचा 3रा अध्याय म्हणून तू या शरीराकडून घडलेल्या व तोडण्यास कठीण अशा कर्मबंधनातून माझी सुटका केलीस. तेव्हा आता तुला काशीला जायला नको, कारण ज्या माझ्या मुक्तीसाठी तू काशीला जाणार आहेस ते काम 3ऱ्या अध्यायाच्या पठणाने सिद्ध झाले आहे. वडिलांनी असे सांगताच मुलगा म्हणाला, बाबा, माझ्या कल्याणाचा उपदेश करा. तसेच मी करण्याजोगे काही काम असल्यास तेही सांगा. वडील म्हणाले, निष्पाप मुला, तुला पुन्हा हेच काम करायचे आहे. मी जे काम केले तेच माझ्या भावानेही केले होते. त्यामुळे तो घोर नरकात खितपत पडला आहे. शिवाय आपल्या कुळातील जे जे लोक नरकात पडले आहेत त्या सर्वांचा उद्धार व्हावा एवढीच माझी इच्छा आहे पुत्रा. त्या साधनाने तू माझा उद्धार केलास. त्या साधनानेच तू इतरांचाही उद्धार करावास. म्हणून या 3ऱ्या अध्यायाच्या पठणाचे अनुष्ठान करून त्यापासून उत्पन्न झालेले पुण्य तू त्या नरकातील जीवांना संकल्पाने दे. त्यामुळे माझे सारे पूर्वज माझ्याप्रमाणेच यमयातनातून मुक्त होऊन लवकरच श्री विष्णूच्या परमपदाला प्राप्त होतील. मुलगा म्हणाला, बाबा, आपला उद्धार या 3ऱ्या अध्यायाच्या पाठामुळे झाला असेल आणि नरकातील सर्व जीवांचा उद्धार व्हावा असे जर आपल्याला वाटत असेल तर मी तसेच करेन. वडील म्हणाले, बाळा, ठीक आहे, असेच कर, तुझे कल्याण असो. असे झाले तर ही माझ्या अत्यंत
आवडीचीच गोष्ट झाली. एवढे बोलून त्याचे वडील भगवान विष्णूच्या परमधामाला गेले. नंतर तो मुलगा फिरून जनस्थानातील भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंत सुंदर मंदिरात आला व त्यांच्या पुढे बसून त्याने गीतेच्या 3ऱ्या अध्यायाच्या पाठाच्या आवृत्ती सुरू केल्या. त्यातील प्रत्येक आवृत्तीगणिक जे जे पुण्य उत्पन्न होई ते त्याने नरकातील जीवांच्या उद्धारासाठी संकल्पपूर्वक समर्पित केले. त्यामुळे भगवान विष्णूंचे दूत नरकात यातना भोगणाऱ्या जीवांना सोडवून नेण्यासाठी यमराजांकडे आले. यमराजाने त्यांचे योग्य प्रकारे आगत स्वागत करून त्यांचे कुशल विचारले. विष्णुदूत म्हणाले, आमचे कुशल काय विचारता? आम्हाला सर्वत्र आनंदी आनंद आहे. पितृलोक सम्राट यमराजांनी विचारले, विष्णुदूतांनो, आपले येण्याचे प्रयोजन काय? विष्णुदूत म्हणाले, यमराज, शेषशय्येवर पहुडलेल्या भगवान विष्णूंनी आमच्याद्वारा आपले कुशल विचारले असून आपल्याला आज्ञा केली आहे की आपण नरकातल्या सर्व जीवांना नरकातून काढून आमच्या स्वाधीन करा. अत्यंत तेजस्वी भगवान विष्णूंची ही आज्ञा ऐकून यमाने मस्तक लवून तिचा स्वीकार केला व मनोमन काही विचार केला. नंतर मधोन्मत्त नरकवासी जीवांना नरकातून मुक्त करून विष्णुदूतांच्या स्वाधीन केले व त्यांच्या पाठोपाठ आपणही श्रेष्ठ विमानात बसून भगवान विष्णूंच्या निवासस्थानाकडे क्षीरसागराकडे गेले. त्या सागरात कोट्यावधी सूर्यांसारखे तेजस्वी, नीलकमलासारखे श्यामसुंदर लोकनाथ जगद्गुरू श्रीहरींनी चे त्यांनी दर्शन घेतले. भगवंताचे तेज त्यांची शय्या असलेल्या शेषाच्या फणांवरील रत्नांच्या तेजाने द्विगुणित झाली होती. त्यांचे मन प्रसन्न असून मुख आनंदी दिसत होते. लक्ष्मीदेवी आपल्या सरळ नजरेने वारंवार त्यांच्याकडे पाहत होती. त्यांच्या चोहोबाजूला योगीजन त्यांच्या सेवेत मग्न होते. त्या योग्यांच्या डोळ्यांच्या बाहुल्या ध्यानावस्थेमुळे निश्चल दिसत होत्या. समोर देवराज इंद्र आपल्या शत्रूंचा पराभव व्हावा म्हणून भगवंताची स्तुती करत होते. ब्रह्मदेवांच्या मुखातून बाहेर पडलेली वेदांत वाक्ये मूर्त रूप घेऊन भगवंताचे गुणगान करत होती. भगवान स्वतः पूर्ण संतुष्ट असल्यामुळे सर्व चराचराविषयी ते उदासीन वाटत होते. जीवांपैकी ज्यांनी योग साधनेने विशेष पुण्य संचय केलेला होता त्या सर्वांकडे भगवान एकाच वेळी कृपादृष्टीने पाहत होते. तसेच आपले स्वरूप असलेल्या चराचर विश्वाला आपल्या आनंदपूर्ण दृष्टीने आनंदित करत होते. सर्वव्यापी दिव्य शरीर धारण केलेले, नीलकमलासारखी कांती असलेले श्रीहरी शेषाच्या फण्यांवरील रत्नांची कांती अंगावर पडल्यामुळे असे वाटत होते की जणू चांदण्याने सुशोभित झालेले आकाशच. असे हे भगवंताचे दिव्य रूप मनसोक्त पाहून झाल्यावर यमराज आपल्या विशाल बुद्धीने त्यांची स्तुती करू लागले. यमराज म्हणाले, सर्व विश्व निर्माण करणारे भगवन, आपले अंतःकरण अत्यंत निर्मळ आहे. आपल्या मुखातूनच वेद प्रकट झाले. आपणच विश्वस्वरूप असून विश्व निर्माण करणारे ब्रह्मदेवही आहात. आपल्याला नमस्कार असो. आपली शक्ती आणि वेग यामुळे जे अजिंक्य वाटतं अशा श्रेष्ठ दानवराजांचा अभिमान नष्ट करणाऱ्या भगवान विष्णूंना नमस्कार असो. विश्वाचे पालन करताना सत्वमय शरीर धारण करणाऱ्या, विश्वाचा आधार असणाऱ्या सर्वव्यापी श्रीहरींना नमस्कार असो. सर्व देहधारी प्राण्यांच्या पातक समूहाला नष्ट करणाऱ्या परमात्म्याला नमस्कार असो. ज्यांच्या कपाळावरील 3रा नेत्र जरासा उघडताच तेथून आगीचे लोळ बाहेर पडतात त्या रुद्ररूप धारण करणाऱ्या आपणाला, महेश्वराला माझा नमस्कार. आपण साऱ्या विश्वाचे गुरु, आत्मा आणि महेश्वर आहात. म्हणून साऱ्या विष्णू भक्तांना संकटमुक्त करून आपण त्यांच्यावर अनुग्रह करता. मायेने उत्पन्न झालेल्या साऱ्या विश्वात आपण व्यापून राहिलेले असूनही मायेच्या गुणांचा प्रभाव आपल्यावर पडत नाही. आपण अनंत आहात, त्यामुळे आपल्या महिम्याचा अंतपार कोणाला लागत नाही. मग आपण माझ्या वाणीचा विषय तरी कसे होणार, म्हणून मी न बोलणेच उचित होय. अशी स्तुती करून यमराजाने हात जोडून म्हटले, जगद्गुरो, आपल्या आज्ञेवरून हे जीव पापी असूनही यांना मी सोडून दिले. त्यानंतर मला करण्याजोगे आणखी काही काम असेल तर तेही सांगावे. यमराजाचे हे बोलणे ऐकून भगवान मधुसूदन मेघगंभीर वाणीने जणू अमृताचा वर्षाव करीत म्हणाले, धर्मराज, तुम्ही सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवून लोकांचा पापांपासून उद्धार करता. तुमच्यावर सर्व प्राण्यांच्या संहाराचे ओझे ठेवून मी निश्चिंत आहे. म्हणून तुम्ही आपले काम करा आणि आपल्या लोकाला परत जा. एवढे बोलून भगवान अंतर्धान पावले. यमराजही आपल्या निवासस्थानी परतले. अशा रीतीने ब्राह्मणाने आपल्या कुळातील व इतर नरकातील जीवांचा उद्धार करून तो स्वतः देखील श्रेष्ठ विमानावर आरूढ होऊन श्री विष्णुधामाला निघाला. आता अध्याय 3
ह्या अध्यायात कर्मयोग सांगितला आहे. अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटते, तर मग हे केशवा, मला भयंकर कर्म करण्यास का प्रवृत्त करीत आहात? तुम्ही मिश्रित अशा भाषणाने माझ्या बुद्धीला जणू मोहित करत आहात. म्हणून अशी एकच गोष्ट निश्चित करून मला सांगा की ज्यामुळे माझे कल्याण होईल. भगवान म्हणाले, हे निष्पापा, या जगात 2 प्रकारची निष्ठा माझ्याकडून पूर्वी सांगितली गेली आहे. त्यातील सांख्ययोगाची निष्ठा ज्ञानयोगाने व योग्यांची निष्ठा कर्मयोगाने होते. मनुष्य कर्म केल्याशिवाय निष्कर्मतेला म्हणजेच योगनिष्ठेला प्राप्त होत नाही आणि फक्त कर्माचा त्याग केल्याने तो सिद्धीला म्हणजेच सांख्यनिष्ठेला प्राप्त होत नाही. निसंशयपणे कोणीही मनुष्य कोणत्याही वेळी क्षणभर सुद्धा काम न करता राहत नाही. कारण सर्व मनुष्य समुदाय प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या गुणांमुळे पराधीन असल्यामुळे कर्म करायला भाग पाडला जातो. जो मूर्ख मनुष्य सर्व इंद्रिये बळेच वरवर आवरून मनाने त्या इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करीत राहतो, तो मिथ्याचारी म्हणजे दांभिक म्हटला जातो. परंतु हे अर्जुना, जो मनुष्य मनाने इंद्रियांना ताब्यात ठेवून आसक्त न होता सर्व इंद्रियांच्या द्वारा कर्मयोगाचे आचरण करतो, तो श्रेष्ठ होय. तू शास्त्रविहित कर्तव्य कर्म कर, कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे श्रेष्ठ आहे. तसेच कर्म न करण्याने तुझे शरीर व्यवहारही चालणार नाहीत. यज्ञानिमित्त केल्या जाणाऱ्या कर्माशिवाय दुसऱ्या कर्मात गुंतलेला हा मनुष्य समुदाय कर्माने बांधला जातो. म्हणून हे अर्जुना, तू आसक्ती सोडून यज्ञासाठी उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. प्रजापती ब्रह्मदेवाने कल्पारंभी यज्ञासह प्रजा उत्पन्न करून त्यांना सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारा उत्कर्ष करून घ्या आणि हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा हो. तुम्ही या यज्ञाने देवतांची पुष्टी करा आणि त्या देवतांना तुम्हाला पुष्ट करावे. अशा प्रकारे निस्वार्थीपणाने एकमेकांची उन्नती करीत तुम्ही परमकल्याणाला प्राप्त व्हाल. यज्ञाने पुष्ट झालेल्या देवता तुम्हाला न मागताही इच्छित भोग खात्रीने देत राहतील. अशा रीतीने त्या देवतांनी दिलेले भोग त्यांना अर्पण न करता जो पुरुष स्वतःच खातो तो चोरच आहे. यज्ञ करून शिल्लक राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष सर्व पापांपासून मुक्त होतात. पण जे पापी लोक स्वतःच्या शरीर पोषणासाठी अन्न शिजवतात ते तर पापच खातात. सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्न निर्मिती पावसापासून होते. पाऊस यज्ञामुळे पडतो आणि यज्ञ विहित कर्मांमुळे घडतो. कर्मसमुदाय वेदांपासून व वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत असे समज. यावरून हेच सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा नेहमीच यज्ञात प्रतिष्ठित असतो. हे पार्था, जो पुरुष या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही, म्हणजेच आपल्या कर्तव्याचे पालन करत नाही, तो इंद्रियांच्या द्वारा भोगात रमणारा पापी आयुष्य असलेला पुरुष व्यर्थच जगतो. परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा, आत्म्यामध्येच तृप्त आणि आत्म्यामध्येच संतुष्ट असतो, त्याच्यासाठी कोणतेही कर्तव्य उरत नाही. त्या महापुरुषाला या विश्वात कर्मे करण्याने काही प्रयोजन असत नाही. तसेच कर्मे न करण्यानेही काही प्रयोजन असत नाही. तसेच सर्व प्राणीमात्रातही त्याचा जरा देखील स्वार्थाचा संबंध असत नाही. म्हणून तू नेहमी आसक्त न होता कर्तव्य कर्म नीट करीत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. जनकादी ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मानेच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून तसेच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य आहे. श्रेष्ठ पुरुष जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात. तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय वागू लागतो. हे अर्जुना, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि मिळवण्याजोगी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही, तरीही मी कर्म करीतच असतो. कारण हे पार्था, जर का मी सावध राहून कर्मे केली नाहीत तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. म्हणून जर मी कर्म केले नाही तर ही सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील आणि मी संकटतेचे कारण होईल.
तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईल. हे भारता, कर्मात आसक्त असलेले अज्ञानी लोक ज्या रीतीने कर्मे करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानानेही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. परमात्म स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी पुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविरहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत त्यांच्याकडूनही तशीच करून घ्यावीत. वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्यांचे अंतःकरण अहंकाराने मोहित झाले आहे असा अज्ञानी पुरुष मी करता आहे असे मानतो. पण हे महाबाहो, गुणविभाग आणि कर्मविभाग यांचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी सर्व गुणच गुणात वावरत असतो हे लक्षात घेऊन त्यामध्ये आसक्त होत नाही. प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. त्या चांगल्या रीतीने न जाणणाऱ्या मंदबुद्धीच्या अज्ञानांचा पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानाने बुद्धिभेद करू नये. अंतर्यामी मज परमात्म्यामध्ये गुंतलेल्या चित्ताने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संतापरहित होऊन तू युद्ध कर. जे कोणी मानव दोषदृष्टी टाकून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेले समज. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानीसुद्धा आपल्या स्वभावानुसारच व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय करील? प्रत्येक इंद्रियाच्या विषयात आसक्ती व द्वेष लपलेले असतात. माणसाने त्या दोहोंच्या आहारी जाता कामा नये, कारण हे दोन्हीही त्यांच्या कल्याण मार्गात विघ्न आणणारे मोठे शत्रू आहेत. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने कराव्यास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने पापाचे आचरण करतो? भगवान म्हणाले, रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातील वैरी आहे असे तू जाण. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. आणि हे अर्जुना, कधीही तृप्त न होणारा हा कामरूप अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू आहे. त्याने मनुष्याचे ज्ञान झाकले आहे. इंद्रिये, मन आणि बुद्धी ही याचे निवासस्थान म्हटली जातात. हा काम या मन, बुद्धी आणि इंद्रियांच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतो. म्हणून हे अर्जुना, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या पापी कामाला अवश्य बळेच मारून टाक. इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान आणि सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियाहून मन पर आहे, मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आत्मा आहे. अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे. हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाभाव, तू या कामरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. अध्याय 3 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.